रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव येथे 3 ठिकाणी चोरी, दुकानातील रोकड व लाखो रुपयांचा ऐवज लंपास। बोरगाव येथे चोरट्यांनी बंद दुकानी लक्ष केंद्रित करून दुकानातील रोकड व लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली। याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बोरगाव येथील होपरी रोडवरील इरफान खाजी यांच्या नावाचे कापड दुकान आहे। या कापड दुकानात चोरट्यांनी रविवारी रात्री प्रवेश करून या ठिकाणी असलेले रोकड व कपडे चोरले। तसेच सीसीटीव्ही फुटेज याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील मेमरी कार्डही चोरला आहे। कुरुंदवाड रोडवरील मुबारक गवंडी व तानाजी मदाळे यांच्याही दुकानात चोरट्यांनी चोरी करून या ठिकाणी असलेले पान मसाला गुटखासह इतर साहित्य लंपास केलं। कपडे, रोकड, पान मसाला, गुटखा असे एकूण सुमारे 2.25 लाखाची चोरी झाल्याचे पोलीस पंचनाम्यात उघडकीस आले आहे। घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली। सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला। एकाच दिवशी 3 दुकानात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलिसांनी याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महानकरे न्यूजसाठी कृष्णा देगण्णा, बोरगाव।